लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। वंदे मातरम गीताच्या 150 वर्षानिमित्त नांदगावात सामूहिक गायन सोहळा संपन्न। 5000 विद्यार्थ्यांच्या सहभागाने न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात देशभक्तीचा जल्लोष। बातमी नांदगाव येथून। कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता विभाग तसेच सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने शहीद जाट भगतसिंग शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदगाव यांच्या वतीने वंदे मातरम सार्थ शताब्दी महोत्सव निमित्ताने सामूहिक वंदे मातरम गीत गायनाचा भव्य कार्यक्रम मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात उत्साहात पार पडला। या कार्यक्रमात नांदगाव व परिसरातील विविध शाळा व शासकीय संस्थांमधील 5000 हून अधिक देशप्रेमी विद्यार्थी व नागरिक सहभागी झाले। या निमित्ताने संस्थेत निबंध, वादविवाद व वक्तृत्व स्पर्धा तसेच देशभक्तीपर लघुनाट्य सादरीकरणे आयोजित करण्यात आली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री किसन खताळे उपस्थित होते, तर प्रमुख वक्ते म्हणून प्रवीण कातकडे यांनी मार्गदर्शन केले। त्यांनी आपल्या भाषणात स्वातंत्र्य संग्रामातील क्रांतिकारकांचे योगदान आणि वंदे मातरम गीतातून मिळणारी प्रेरणा अधोरेखित केली। या कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी दिलीप नाईकवाडे, नायब तहसीलदार आर महाजन, मुख्याध्यापिका ज्योती काळे, प्राचार्य मनीष चावला, प्राचार्य कैलास जाधव, प्राचार्य कृष्णकांत थेटे, प्राचार्य विकास झारखंडी, मुख्याध्यापक साळुंखे, गटनिर्देशक MD निकुम, शिक्षक चव्हाण सर व शेवाळे सर आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलोरे सर व मार्कंड सर यांनी केले, तर अरुण मडवई यांनी आभार मानले। कार्यक्रमाचे नियोजन शरद आहेर सर, तर संगीत साथी सौ आहिरे मॅडम हार्मोनियम यांनी दिले। या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी न्यू इंग्लिश स्कूल, शासकीय ITIचे सर्व शिक्षक व कर्मचारी यांचे मोलाचे योगदान राहिले। नांदगाव शहरातील विविध शाळा, शासकीय कार्यालये, ग्रामीण पोलीस स्टेशन, उपजिल्हा रुग्णालय तसेच पत्रकारांनी सक्रिय सहकार्य केले। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.